आय होप माझी पण ॲक्शन चांगलीच असेल ती ते म्हटलं तर चांगलीच असेल. काय बोलतोय? कसं काय मंडळी, आज सकाळ जरा लवकरच झाली, कारण 27 दिवसांनी आज बायको घरी येत होती. आणि एवढे दिवस घरी एकटा असल्यामुळे घराची हालत बेकार झाली होती. म्हणजे मला बॅचलरचे दिवस आठवले जेव्हा मी चंदीगडला फ्लॅटवर राहायचो. टाइम बघितला, तिला यायला अजून अर्धा पाऊण तास होता. मग लगेच पटपट आवरायला घ्या म्हटलं. मग काय, स्टार्टिंगला हॉल आवरला, झाडू मारला. लग्न झाल्यापासून झाडू पहिल्यांदाच हातात घेतला होता. अबे साले. नंतर महिनाभराचे क्रिकेटचे सगळे कपडे घेतले आणि वॉशिंग मशीन मध्ये कोंबले. मग आमचं बेडरूम आवरायला घेतलं. तिला यायला अजून 15 मिनिटं बाकी होते. खरं तर मी काय तिला घाबरत वगैरे नाही, पण तिला आवडेल तिचं घर स्वच्छ ठेवलेलं. असं वाटलं आता झालं माझं काम, मग बेडवर तसंच पडलो. तेवढ्यात माझ्या आठवड्याभराचे भांडे मला आवाज देऊ राहिले, अरे आज तरी आम्हाला घासून टाक, नाही ते मालकीनबाई आलं तुला घासीन. मग काय, घेतले सगळे भांडे आणि काढले पाण्यात बुचकळून. सांगायचं म्हणजे ती नसताना घर म्हणजे घर वाटतच नव्हतं. टाइमच जात नव्हता लवकर. आणि सगळं आवरल्यानंतर तेवढ्यात तिचा कॉल आला. हाय, गुड मॉर्निंग गाईज. आज खूप दिवसानंतर म्हणजे 20 ते 25 दिवसानंतर माझी बायको माहेरून परत येते. म्हणजे लग्नानंतर फर्स्ट टाइम 3 वर्ष झाले आता कंप्लीट होती ना आता पुढच्या महिन्यात. तर एवढ्या दिवसानंतर ती खूप 20 ते 25 दिवस माहेरी गेली होती. तर आज येते तिच्या येण्याआधी माझं सगळं घर आवरलंय, पण माझं सगळं किचन आवरलंय, 4-5 दिवसाचे भांडे आवरले, कपडे वगैरे सगळे व्यवस्थित ठेवलेत. बघू ती आल्यानंतर आता तिची रिॲक्शन काय असेल. आणि आय होप माझी पण रिॲक्शन चांगलीच असेल ती ते म्हटलं तर चांगलीच असेल. काय बोलतोय? आणि आमची लिफ्ट बंद झाली. एवढा प्रवास करून आली, त्यामुळे बिचारी जमली होती. त्यात 7 मधले चढायचे जीवावर आलं होतं तिच्या. तिची बॅग एवढी जड होती जसं काय अर्ध माहेरच घेऊन आली. थकली होती, पण घरी आल्याचा हॅपीनेस साफ तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. इतना सुकून. एवढ्या दिवसात मला घरच्या जेवणाची किंमत मात्र चांगली समजली. माझ्या सासूबाईंनी माझ्या आवडतीच्या आळूच्या वड्या पाठवल्या होत्या. मग आम्ही सोबत जेवण केलं आणि राहिलेल्या एवढ्या दिवसाच्या गप्पा मारल्या. आणि खरंच कधी कधी सुख मोठ्या गोष्टींमध्ये कधीच नसतं, ते असं छोट्या छोट्या मोमेंट मध्ये असतं जेव्हा बायको घरी येते.